नमस्कार सर्वांना. आणि आज सगळ्यांचं वेलकम करते आहे. आणि अगदी तुम्ही वेळेवर आलात सगळे. आणि अगदी म्हणजे प्रत्येक प्रोग्रामला म्हणजे तुम्ही आठवणीने राहताय आणि होमवर्क करताय, याचा मला खरंच आनंद होतोय. आणि माझ्याकडनं तर हेच एक राहील की तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त बदल व्हावा आणि तुम्ही म्हणजे प्रगती करावी, हीच माझी मनापासूनची इच्छा राहणार आहे. आणि याच्यासाठीच आपण सगळं हे काम करत असतो. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण. आजचा विषय आहे आपला रिस्पॉन्सिबिलिटी. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी. जबाबदारी म्हणजे काय? तर जबाबदारी म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे की आपल्या असा म्हणजे, आणि हा विषय असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये लागते. प्रत्येक क्षणामध्ये. जसं आपण म्हणजे जबाबदारी म्हणजे एक तुम्हाला एक उदाहरण सांगते की जसं आपल्याजवळ कोणी घराची चावी देतात, म्हणजे कुठे बाहेर जायचं असेल तर ती चाबी समजा आपल्याजवळ दिली कोणीतरी दुसऱ्यांच्या घराची, तर आपण काय करतो? ती चाबी नीट सांभाळून ठेवतो. दरवाजाला कुलूप लावतो, चाबी नीट सांभाळून ठेवतो. का बरं? कारण ती आपली जबाबदारी असते. कारण एका किल्लीवर पूर्ण तो घर, कुलूप आणि कुलपावर पूर्ण घर जबाबदार असतं. हो ना? आणि घरामध्ये ठेवलेल्या एक एक छोट्या छोट्याशा वस्तू, जे काही असेल ते सर्व तुमच्या किल्लीमध्ये असतं, एवढूशा. आणि ती किल्ली जर तुम्ही हरवली तर तुम्ही तुमची जबाबदारी नीट पार पाडली नाही. तर मला खरंच सांगा, तुम्हाला काय वाटतं, जबाबदारी म्हणजे काय? फक्त काम पूर्ण करणं आहे की अजून काही आहे? मी तुम्हाला म्हणजे हा प्रश्न विचारू इच्छिते. तर कोण बोलेल की तुम्हाला काय वाटतं? तुमच्या डायरेक्शनने मला सांगा की जबाबदारी म्हणजे काय? आणि जबाबदारी म्हणजे काय? फक्त आपलं काम पूर्ण करणं आहे का, की अजून काही आहे? कोणाला एकाला मीच देते बोलायला. कोण बोलू शकेल? तुमच्या डायरेक्शनने सांगा. कारण सगळेजण तुम्ही जबाबदार आहात. नक्कीच. येस. हात वर करा म्हणजे मी तुम्हाला अनम्यूट करते. कोण बोलणार? येस, विद्याताई बोलणार तुम्ही? अनम्यूट केलंय मी, बोला. तुमच्या मते काय आहे जबाबदारी म्हणजे? मला वाटतं जबाबदारी म्हणजे आता पहिला विषय तर आपला कुटुंबाचा येतो, नंतर शेजाऱ्याचा येतो, मग समाजाचा येतो, नाही, ते तर नातेवाईकांचा येतो, आहे. असं सगळाच ते तर आहे. मिळून पण तरी जबाबदारी. पण जबाबदारी निभवणं म्हणजे काय? हा, तर मग ही जबाबदारी म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आपल्याला आलेलं, म्हणजे आपलं कर्तव्य समजायचं. जबाबदारी म्हणजे आपलं कर्तव्य. एक्झॅक्टली. म्हणजे आपण आता एक्झॅक्टली. हा एकाच तर शब्दात तेच आपण मला पाहिजे होतं की जबाबदारी म्हणजे काय? कारण आपण काय आपलं म्हणतो? कर्तव्य. हा, कर्तव्य, आपलं कर्तव्य. कारण आपण काय म्हणतो, मीच करू का? मीच सांभाळू का? हा. है ना? हम्म. तर ऍक्च्युली जबाबदारी म्हणजे काय? तर जबाबदारी म्हणजे फक्त आपलं काम पूर्ण करणं एवढंच नाहीये, तर आणखी पुढे म्हणजे कसं आपल्यावर आलेलं काम आहे, आपली भूमिका आहे, किंवा आपलं कर्तव्य म्हणा, किंवा आणि हे सगळं आपण जी काही भूमिका हे करतो आहे ती योग्य पद्धतीने प्रामाणिकपणे पूर्ण करणं. हे संजीवनी बोलायचं आहे. बोला. आणि ती जबाबदारी म्हणजे सामाजिक, मानसिक, हा, ते त्याचे मग पार्ट्स आहेत, धार्मिक आपण ह्या घेऊया. सगळ्यांचा विचार करून, वैचारिक ह्या सगळ्यांचा विचार करून आपल्याला प्रत्येक गोष्ट हँडल करावी लागते. मग एक्झॅक्टली, त्याच्यात एक्झॅक्टली. प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी असतात. कधी मुलं असतात, कधी नवरा, कधी सासू सासरे, कधी आई वडील. ह्याच्या बिलकुल, बिलकुल. प्रत्येकांच्या हे तर जबाबदारीत आपण वेगवेगळे डिटेल्स भाव शिकूयाच. असतात. हा. ते तर पूर्ण मला ते आपल्याला एका करावे लागतात. शब्दातच मला ते सांगायचं होतं, एका शब्दातच मला विचारायचं होतं. येस, प्रामाणिकपणे आपली आणि परिवाराची कामे प्रामाणिकपणे करणे हेच आपलं कर्तव्य आहे. एक्झॅक्टली. रुपाली. येस, बरोबर आहे. संजीवनी. येस, बोलायचं होतं ना, अनम्यूट करून राहिली मी पण काही. हा, बोला. आपली जबाबदारी तर आपण इथे जन्माला आलो या पृथ्वीवर, हा, तर समाजाचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहे, निसर्गाचे काही रूल आहेत, किंवा आपण ज्या कुटुंबात राहतो त्याचे काही रूल आहे. कारण कुटुंब पद्धतीमध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे नियम असतात आणि बरोबर. प्रत्येकच नियम काही लिखित स्वरूपात नसतात, काही अलिखित नियम असतात. तर एक्झॅक्टली. याची जाणीव असणं आणि या हम्म. कर्तव्याप्रती जाणीव असणं म्हणजे जबाबदारी खरी ती. क्या बात आहे, बहुत बढिया. बहुत बढिया. खूपच छान आणि एकदम मस्तपैकी सांगितले. खूप खूप धन्यवाद.
म्हणजे तुम्हाला म्हणजे आहे सगळं, सगळ्यांनाच आपल्या ह्या सगळ्या काही नवीन गोष्टी नाहीच आहेत, ह्या सगळ्या आपल्याला माहिती आहेत. पण फक्त आपण हा कोर्स घेतोय म्हणजे कशासाठी, स्वतःमध्ये आपण ते इंटिग्रेट केलेलं आहे का, की नुसतं आपल्याला म्हणजे माहिती आहे आणि करत नाही. तर हे आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर चला, आजचा आपण पॉइंट्स बघूया. म्हणजे तर तुम्हाला म्हणजे पहिला म्हणजे सगळ्यात सोपी व्याख्या म्हणजे की आपल्यावर जे काही आपलं काम आहे किंवा आपण जी काही भूमिका निभवतोय प्रत्येक गोष्टीमध्ये आपण, वैयक्तिक आहे, सामाजिक आहे, वैचारिक आहे, जसं आता विद्यार्थ्यांनी म्हटलं, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या ज्या भूमिका आपण निभवतो ते भूमिका म्हणा किंवा आपले कर्तव्य आहे ते योग्य पद्धतीने आणि प्रामाणिकपणे, म्हणजे रुपालीने आता प्रामाणिकपणे पूर्ण करणं म्हणजे जबाबदारी करणं. ते म्हणजे नुसतं प्रामाणिकपणे योग्य पद्धतीने हे काम करणं ते कर्तव्य करणंच नाही आहे, हे इथपर्यंतच नाहीये बरं का. आतापर्यंत आपण जी चर्चा केली, हे काम प्रामाणिकपणे करणं, आपली भूमिका म्हणा, जसं आपण पत्नी आहे, आई आहे, स्त्री आहे, टीचर आहे, कुठे जॉब करतो तिथले आहे आपण, तर हे आपली भूमिका आपण सगळ्या पद्धतीने प्रामाणिक पद्धतीने करतो. पण नुसतं काम करणं किंवा प्रामाणिकपणे पद्धतीने पूर्ण करणं हेच नाहीये, तर त्याच्या परे पण अजून आहे गोष्ट. तर त्याच्या परे म्हणजे काय, की जे काही आपण कामं करतो आहे किंवा जी काही आपण जबाबदारी आपण निभवतो आहे त्याचा परिणाम जो होतो आहे, कधी चांगला होतो तर कधी होत नाही, किंवा त्या जबाबदारीसाठी पण आपण म्हणजे परिणामासाठी पण आपण जबाबदारी घेत नाही. तर त्या परिणामाची सुद्धा जबाबदारी घेणं, रिझल्ट काय येतात प्रत्येक गोष्टीतून. आज एक आदर्श पत्नी आहे, तर आदर्श पत्नी आहे तर त्या रिलेशनशिप कुठपर्यंत चालतंय तुमचं, त्याची जबाबदारी घेतली का तुम्ही, की नुसतं बस मी तर एक चांगली बायको आहे, ते आल्यावर मी घरी करते, मी सेवा करते, मी सासूची सेवा करते, असं करते, पण तरी पण तुमचं योग्य वळणावर चाललाय का संसार, म्हणजेच त्याचा परिणाम जो योग्य येतो आहे का, किंवा त्याचा परिणाम तुमच्या मुलांवर होतोय का, मुलं तुमचे राईट ट्रॅकवर आहेत का. तर हे जबाबदारी घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे नुसतं प्रामाणिकपणे काम करणं नाही, तर त्या काम करण्याच्या परे अजून परिणाम काय येतोय हे त्याची जबाबदारी घेणं खूप आवश्यक असतं. जसं शिक्षक शाळेमध्ये नुसतं शिकवलं, आले चालले गेले तर होईल का. त्यांची जबाबदारी ही आहे की विद्यार्थ्यांना समजलं की नाही, आणि हे समजलं की नाही हे कशावरून कळतं, तर त्यांचा रिझल्ट कसा आला. तर आज आपण जेही चांगला योग्य शाळा म्हणतो हे अंतर, त्याच्यामध्ये काय असतं, ते जिम्मेदारी स्वीकारतात की येस आमच्या विद्यार्थ्यांना दोष देत नाही, विद्यार्थ्यांना असं काहीतरी शिकवतात किंवा असं काहीतरी करून घेतात त्यांच्याकडनं की त्यांना स्वतःला इंटरेस्ट येईल, आणि त्या परिणामाची वाट बघत असतात. परिणाम काय येतो त्याची जबाबदारी घेणं म्हणजेच खरी जबाबदारी घेणं, खरी रिस्पॉन्सिबिलिटी पाळणं आहे. आता जबाबदारी म्हणजे उत्तरदायित्व नाही. आता तुम्ही काही आता समजून हे सांगितलं की उत्तरदायित्व म्हणजे हो मी आई आहे तर पोरांचं करावंच लागणार, मी नाही करणार तर कोण करणार, हो मी बायको आहे, मी आहे मी ते आहे तर मी नाही करणार तर कोण करणार. तर उत्तरदायित्व म्हणून नाही की माझ्या आईने मला हे काम दिलेलं आहे, माझ्या सासूने मला हे माझ्याकडे दिलेलं आहे, त्याला आपण उत्तरदायित्व म्हणतो. तर हे जबाबदारी म्हणजे काय, आपण काय करणार आहोत, कशासाठी करतो आहे, त्या कृतीचा परिणाम काय होणार आहे, जे काही असेल पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल जे काही असेल, त्या कृतीचा परिणाम स्वीकारणं की येस हे जबाबदार म्हणजे उत्तरदायित्व म्हणजे मला मी हे जे केलं जबाबदारीने काम केलं याचा कृतीचा परिणाम निगेटिव्ह आला, जबाबदार मी आहे. पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी नाही, जे जे काही परिणाम आलाय तो परिणाम स्वीकारणं. जसं तुम्ही एखादा प्रोजेक्ट घेतलं कुठलंही शाळेचं घरातलं बाहेरचं जे काही असेल ते पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे, हे बिलकुल तुम्ही स्वीकारलं. पण ते वेळेत नाही झालं आणि त्याचे परिणाम समजा काही झाले तर ते म्हणजे उत्तर, आणि ते स्वीकारणं म्हणजे उत्तरदायित्व. नाही तर आपण नेमकं काय करतो, अरे मी जिम्मेदारी मी स्वीकारली नाही यार एवढी मोठी, आणि एवढं थोडंसं माझ्या वेळेत म्हणजे अगं मला ते दुसरे काम आले, माझ्याकडे पाहुणे आले, मला असं जमलं, माझ्या मुलाची तब्येत खराब झाली, मग मी नाही केलं तर काही कमालच आहे ना. तर कसं करता तुम्ही लोक, जे मी काम घेतलं त्याचं तर कौतुक नाही करत तुम्ही. जनरली आपण असं बोलतो हो ना, पण तसं नाहीये. जर तुम्ही जबाबदारी घेतली पूर्ण
तर त्या वेळेमध्ये ते प्रोजेक्ट केलं का तुम्ही? याचा अर्थ असा नाही म्हणत आहे मी की कारण येणार नाही किंवा काही झालं असेल, योग्य होऊ शकते, मुलांची तब्येत खराब झाली म्हणून तुम्हाला नाही जमलं, किंवा कुठेतरी अचानक जावं लागलं, किंवा अचानक काहीतरी दुसरं झालं, किंवा नाही झालं, तुम्ही विसरले, ओके, ते काम नाही झालं पूर्ण. पण त्याचे परिणाम जे काही होतील ते स्वीकारणं आणि उत्तरदायित्व, म्हणजे यालाच म्हणतात आपण उत्तरदायित्व, आणि ते मी करू शकले नाही, तर कारण द्यायचे नाही की माझं असं झालं म्हणून मी झालं नाही, असं झालं म्हणून हे झालं नाही. नाही, मी हे जबाबदार, म्हणजे जबाबदारीने, म्हणजे ह्या वेळेमध्ये मी काम पूर्ण करू शकले नाही, त्याचा परिणाम असा असा झाला, जो काही चांगला असेल, वाईट असेल, लेट झालं, काहीतरी झालं, अडचण आली, हे आली, ते आली. हे स्वीकारणं म्हणजे उत्तरदायित्व. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जबाबदारी घेणंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर त्याचा परिणाम बघणं, आणि परिणाम समजा आणि वेळेत न केलं, समजा ती जबाबदारी तुम्ही पूर्ण नाही केली, वेळेत नाही केली, आणि परिणाम निगेटिव्ह आला किंवा जे काही झालं ते स्वीकारणं म्हणजे अतिशय कठीण गोष्ट असते. आणि जेव्हा ती गोष्ट फेल्युअर होते, पॉझिटिव्ह आलं तर सगळेजण म्हणजे अरे मी केलं, मी केलं, मी केलं, पण निगेटिव्हिटी आली, पण तेव्हा त्याचा अर्थ असंही नाही की तुम्ही म्हणजे गुन्हा केला खूप मोठा, असं पण नाहीये. तुम्हाला सहजतेने बोलता आलं पाहिजे, आणि त्याचा काय कसा परिणाम तुम्ही बदलवू शकता हे आता समोरचं तुम्हाला समजेलच. अजून सांगतेच मी त्याला डिटेल. तर उत्तरदायित्व आपल्याला समजलं पाहिजे. नंतर जसं म्हणजे आणखी जबाबदारीमध्ये कसं कोणते कोणते, म्हणजे नंतरचा पॉइंट आहे की स्वतःची जबाबदारी, नंतर मग कुटुंबाची जबाबदारी आणि समाजाची जबाबदारी. तर जबाबदारीमध्ये पण आपल्याला डीप डीप मध्ये, जसं विद्यार्थ्यांनी सांगितलं की आपल्याला घरच्या फॅमिलीचं बघावं लागतं, आपल्या कुटुंबाचं म्हणजे स्वतःसाठी पण जबाबदारी, किंवा समाजाची पण जबाबदारी काही आपल्यासाठी आहे. तर ती कोणती स्वतःसाठी जबाबदारी म्हणजे कोणती आहे? सगळ्यात मेन म्हणजे की आपलं स्वतःचं आरोग्य सांभाळणं, योग्य निर्णय घेणं. जिथे आपल्याला स्वतःचे निर्णय घ्यायचे आहेत, तर निर्णय स्वतः घेणं खूप गरजेचं आहे. नाही तर आपण इतक्या इझिली, नवरा जे म्हणेल, मुलं काय म्हणतात बघू, पहिले त्यांना विचारा, पहिले यांना विचारा, तुम्हाला, म्हणजे आपण स्वतः, आणि मग काही झालं कमी जास्त की मग त्यांनीच तर निर्णय घेतला होता बा, आपलं काय, आपल्याला कोण विचारतं? पण असं नाही आहे. तर तुम्हाला स्वतःला पहिल्यांदा निर्णय घेता आलं पाहिजे. चूक असो, बरोबर असो, हा नंतरचा भाग आहे. आरोग्य सांभाळणं, बायका काय करतात जनरली, की स्वतःला काही झालं ना तर असं म्हणजे काय, दणदण फनफन करून मलाच काम करावं लागतं, मलाच असं करतं, किती डोकं दुखो, किती हे असं होतं, तरी मलाच करावं लागतं, असं करून नाही होत. तर तुम्हाला तुमचं स्वतःचं आरोग्य सांभाळण्याचं तुमच्याच हातामध्ये आहे ते. तर तुम्हाला तिथे पहिल्यांदा लक्ष देणं जरुरी आहे. तुम्हाला स्वतःची जबाबदारी सांभाळणं जरुरी आहे. आणि स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. जसं आता आपला हा क्लास आहे, तुम्ही सगळे कामं आटपून जेवण वगैरे करून बसले असणार, आणि म्हणजे कुठेतरी फॅमिलीला पण आपले कामं करून बसताय, तर हा वेळ वाया न घालवता वेळ योग्य दिशेने लावणं, ही स्वतःची जबाबदारी आहे. नाही तर असं तर खूप आपल्याला येतच, कारण खूप आहेत. कारणांमध्ये गेले, अडकले की तुम्ही, म्हणजे तिथे जबाबदारी झटकली तुमची, आणि जशी तुम्ही जबाबदारी झटकली, तुम्ही जे स्ट्रॉंग होण्याच्या ऐवजी वीक होता, तुम्ही खालच्या स्तरावर पोहोचता, एक पायरी खाली उतरता. मग तो विषय कोणताही असो, तर स्वतःसाठी लक्ष देणं म्हणजे वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, किंवा हे साध्या साध्या गोष्टी आहेत. स्वतःचे काम स्वतः जास्तीत जास्त करणं, याच्यावर त्याच्यावर डिपेंड न राहणं. हो ना? आता मी तुम्हाला सांगते, पण आता म्हणजे मलाही आठवलं तर मला स्वतःला हसू आलं, म्हणजे मनात आठवलं की जसं म्हणजे कार चालवणं वगैरे होतं. एक वेळ असा होता की मी स्वतः चालवायची आणि मीच पोरींना शिकवलं. पण आता आता शुभदा चांगली चालवते, तर मला आता ते कार चालवणं म्हणजे हातातून सुटूनच गेलीये ती गोष्ट. म्हणजे आता माहिती नाही, मला चालवायला कंटाळ म्हणा किंवा एक हस्ती पण येतं. तर ही माझी जबाबदारी म्हणजे मी सोडली. आहे ना, पोरी येत ना, करतात ना, जाऊ दे ना, हे नसेल तर ओला मिळतं ना, सगळंच ड्रायव्हरही मिळतो, हे होतं, म्हणजे हे सगळे मी माझी जबाबदारी अशी कसं झटकल्यासारखं होऊन राहिलं. मला ते लक्षात येते. तर आता स्वतःचे कामं स्वतः करणं बिलकुल करायलाच पाहिजे, नक्कीच करायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी स्वतःसाठी स्वतःची जबाबदारी सांभाळणं म्हणजे.
नंतर दुसरं आहे कुटुंबाची जबाबदारी करणं, सांभाळणं. कुटुंबाची म्हणजे आपल्या घरामध्ये मदत करणं. म्हणजे असं नाही की आता जमत नाही बाई काम, माझं तब्येत ठीक नाहीये तर म्हणजे चालून होत नाही तर राहू दे ना, आहेत ना बायका घरात लावल्या, हे केलं ते केलं, तर असं नाही. थोडं बहुत तरी निदान थोडं 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 करत राहणं खूप गरजेचं आहे, की ज्याच्यामुळे आपल्या घरच्या व्यक्तींना नेहमीच मदत होईल. आणि नेहमीसाठी करायचं आहे, आजचं किंवा नाही केव्हाच नाही. किती सुना येऊ, पोरं मोठे हो, कितीही असो, पण जास्तीत जास्त घरातलं आपण स्वतःचं काम स्वतः करता आलं पाहिजे. आता मी तुमच्याशी बोलते ना, तर शुभ्ध बाजूला बसली बाजूच्या रूम मध्ये, सगळं ऐकते, म्हणजे मी असं स्वतःला आरशात बघितल्यासारखं बोलते. तर मी तुम्हाला सांगते म्हणजे मी पण करते हे लक्षात ठेवा. आणि मला आवडतं, मला तर भगवंताला हीच विनंती आहे की शेवटपर्यंत काम करता करता मला उचलून घेऊन जा ना, शेवटपर्यंत काम करावं आपलं. वडीलधाऱ्यांचा, आपल्या मोठ्या लोकांचा आदर करावं, ही आपल्या कुटुंबातली जबाबदारी आपली आहे. जर आपण केलं तर आपली मुलं आपोआप शिकतील. तुम्हाला दुसऱ्यांना शिकवायची गरज पडत नाही, ते आपोआप शिकतात. नंतर आपल्या कुटुंबाची गरज काय आहे, कुठेतरी आपल्याला म्हणजे फायनान्शियली असेल तर थोडी बहुत काहीतरी कुठेतरी स्वतःवर आपण म्हणजे त्याच्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी छोटीशी तरी उचलली पाहिजे. कमीत कमी जर नाही कमाई करता येईल तर आपला खर्च कसा कमी करता येईल, किंवा घरातल्याच त्याच्या म्हणजे आपण पैसे वाचवून कसं करता येईल, कसं देता येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या कुटुंबाची गरज जी काही असेल ते तशा पद्धतीने आपल्याला लक्षात घेणं आणि तशा पद्धतीने आपण आपली जबाबदारी निभवणं खूप गरजेचं आहे. याच्याने आपण आपल्या फॅमिलीला किंवा घरातल्या दुसऱ्यांना मजबूत नाही करत आहे, स्वतःला मजबूत करतोय आपण. जबाबदारी घेणं म्हणजे मजबूती होणं, आतून मजबूत होणं. तर हे लक्षात नक्की घ्या. नंतर मग तिसरा आहे समाजाची जबाबदारी. समाजाचे नियम म्हणजे म्हणजे समाजाची जबाबदारी म्हणजे काय, सिंपल आहे. सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही नियम पाळा. सामाजिक नियम जे असतात ते, इव्हन रस्त्यावरून चालताना डाव्या बाजून चला, लाल लाईट असेल तर थांबा, गाडी चालवताना कागदपत्र आपले जवळ ठेवणं वगैरे, हे सगळे सामाजिक जबाबदारी आहे आपली. नंतर आपलं पर्यावरण स्वच्छ ठेवणं आहे, जसं म्हणजे आपण कचरा कुठे टाकतो, इव्हन म्हणजे कुठे रेल्वे स्टेशनवर काही खाल्लं तिथेच पॉलिथिन फेकले, तिथेच हे केलं. लोक काय करतात तिथे नाही का बघू, पण मी आणि माझी फॅमिली, माझ्यासोबत असलेल्या लोकांना मी कसं हे करू शकेन, तर ते खूप आवश्यक आहे. तर हा आपला पर्यावरण स्वच्छ ठेवणं, जिथे आपण जाऊ तिथे आपलं पाऊल पडताना चांगलं म्हणजे स्वच्छ असावं, एवढीशी का असेल ना आपली मदत होते समाजाला. इतरांना मदत करणं, छोट्या छोट्याशा गोष्टीसाठी मदत करणं, तुम्हाला जिथे वाटलं तिथे म्हणजे पटकन असं देणं, देणं काम करा, है ना. तर ही झाली आपली सामाजिक. येस विद्यार्थी, हा हा. हो, बिलकुल. बिलकुल, ते तर फॉरेनला गेल्यानंतर, पण घरातही असले तरी असो. आणि हे आपण त्यांच्यासाठी म्हणून नाही करत आहे, आपण आपल्यासाठी करतोय, हे लक्षात ठेवा. जबाबदारी दुसऱ्यांवर टाकायची नसते. हा वाक्य अंडरलाईन करून ठेवा, लिहून ठेवा. जबाबदारी म्हणजे स्वीकारणं, आपली जबाबदारी स्वीकारायची आहे की मला काय करायचंय. आणि जसं तुम्ही जबाबदारी स्वीकारली ना, तसं तुम्ही स्ट्रॉंग होता. तुम्हाला काही असं दुसऱ्यांवर खूप रोप झाडायची गरज नाहीये, की दुसऱ्यांना सांगायची गरज नाहीये. तुम्ही स्वतः म्हणजे हे होता. तर याचे फायदे काय होतात ते मी सांगते अजून. बघा, जबाबदारी जेव्हा तुम्ही स्वीकारता ना, तेव्हा म्हणजे लोकांचा विश्वास वाढतो तुमच्यावर. म्हणजे मग ते सामाजिक असो, फॅमिली असो, की स्वतःचा असो, स्वतःचाही आत्मविश्वास वाढतो. सगळ्यात पहिले तर आत्मविश्वासानेच काम होते सुरुवात. तर स्वतःवरचा आत्मविश्वास वाढतो, लोकांचा विश्वास वाढतो, आपल्या जीवनामध्ये एक शिस्त येते. आपलं उद्दिष्ट जे काही असेल ते साधणं सोपं होऊन जातं. जे मी तुम्हाला पहिल्याच त्याच्यामध्ये बिकमिंग मध्ये सांगितलं, की बिना उद्दिष्टाने, बिना पर्पजने या जगात जगणं म्हणजे बस नौका टाकली ज्याच्यामध्ये समुद्रात आणि ती कुठेतरी भटकते. तर तसं करू नका. आपल्याला उद्दिष्ट आपल्या लाईफचं ठेवायचं, पर्पज ठेवायचं. प्रत्येकाने आपल्या लाईफचं पर्पज काय आहे हे शोधा. आणि मला तुम्ही इथे सांगत चला जेव्हा आपण बोलतो तर, जेव्हा आपण डिक्लेअर करतो ना, तर तेव्हा अधिक स्पष्ट होऊन जातं. ठीक आहे. तर प्रत्येकाने आपला पर्पज शोधा, की आपण कशासाठी जन्मलो इथे, काय करतोय, आपलं मेन काम काय आहे आपलं. तर अशा पद्धतीने उद्दिष्ट आपलं सोपं होतं साध्य करणं. नंतर इतरांसाठी सुद्धा तुम्ही प्रेरणादायी होत ठरता, कारण इतर लोक पण तुमचा म्हणजे उदाहरण देतात.
ते देऊ न देऊ हा सामाजिक आहे, नंतरच्या गोष्टी आहे, पण पहिले स्वतःच हे करा. आणि जेव्हा तुम्ही जबाबदारी टाळता ना, तर मग तोटे काय होतात? सगळ्यात पहिले विश्वास कमी होतो. कोणी तुम्हाला म्हटलं की तुमचा प्रोग्राम आहे, तुम्ही इतक्या वाजता या, तुम्ही म्हणता हो हो येईल येईल येईल. येईल येईल म्हणजेच काय, तुम्ही जबाबदारी घेतली टाईमवर येण्याची, तुम्ही शब्द दिला त्यांना, समोरच्या व्यक्तीला, आणि तुम्हाला 5 मिनिटं 2 मिनिटंही लेट झालं तरी सुद्धा तुमचं जबाबदारी, म्हणजे ती मीच ब्रह्मांडीय एनर्जी सोर्स कसं काम करते ते मी सांगते. 2 मिनिटंही जरी उशीर झाला ना तरी सुद्धा तो विश्वास जो असतो ना तो कमी होतो. तर त्यावेळेस काय करायचंय मी तुम्हाला म्हणजे हे सांगते की म्हणजे कसं, तुम्ही वाटल्यास फोनवर मेसेज टाका की मला थोडंसं 5 मिनिटं लेट होईल, मी येईल नक्की, मात्र येते, मी रस्त्यावर आहे, मी निघालीच आहे. तर अशा पद्धतीने मग तिथे पोहोचल्यावर असं नका अरे हो यार उशीर झाला, काय करू, ट्रॅफिक जाम होती, मग असं झालं, हे कारण झाले. याच्याने तुम्ही स्ट्रॉंग नाही होत. लेट होण्याच्या आधीच किंवा लेट होते म्हणून तुम्ही स्वतःच पहिले मेसेज टाका किंवा तुम्ही बोला फोनवर की मी निघाली आहे, मी बस इतके मिनिटात मी पोहोचते. तर याला म्हणतात जबाबदारी हे करणं. आणि म्हणजे पक्क होणं, इव्हन म्हणजे त्या ब्रह्मांडीय शक्तीशी आपण एकरूप होतो जेव्हा जबाबदारी आपली निभवतो तर. आणि जेव्हा जबाबदारी टाळलं तर त्याचे तोटे होतात. तर सगळ्यात पहिला गोष्ट म्हणजे विश्वास कमी होऊन जातो. बरेचदा संधी असते आपल्याला ती ग्रॅब करण्याची, ती संधी निघून जाते. संधी निघून जाणं म्हणजे ब्रह्मांडाला इंटिग्रिटी पाहिजे असते, जबाबदारी पाहिजे असते. ह्या सगळ्या गोष्टी जे आपण शिकतोय ना, काय म्हणजे फॉरगिव्हनेस, आता रिस्पॉन्सिबिलिटी, बिकमिंग, हे सगळं ब्रह्मांडाच्या शक्ती आहेत. ह्या शक्तींनी आपण ब्रह्मांडाच्या जवळ जातो, म्हणजे त्याच्या कुशीमध्ये जाण्याचे मार्ग आहेत बरं हे सगळे. साधारण समजू नका, जरी आपल्याला हे शब्द इतके कॉमन आहेत, पण त्याचा डीप अर्थ समजून याचा प्रयत्न करा. तर तशा पद्धतीने जर तुमचा विश्वास कमी झाला इतरांवर किंवा जिथे तुम्ही जबाबदारी घेतली तिथे, तिथून जी काही संधी ब्रह्मांड तुम्हाला देणार असतो ती संधी निघून जाते. त्याच्या ब्रह्मांडीय क्षणामध्ये एक एक क्षणाला महत्व आहे, एक एक क्षणाला, है ना. म्हणून तुम्ही क्लासला सुद्धा वेळेवर येत चला. म्हणजे जवळजवळ 15 ते 20 मिनिटं उशिरा येतात तुम्ही बरेचदा, है ना. पण तुम्ही बघा आजपर्यंत कधीतरी झालं असं की माझा उशिरा मी जॉईन झालं, 5 मिनिटं आधी मी जॉईन करते, म्युझिक लावत असते. कधी कधी समजा असं एखाद्या वेळेस झालं असेल तर ते म्हणजे कधी लाईन गेली असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, असं काही असेल तर जबाबदारी म्हणजे खरंच शब्द पाळणं. येस, दिलेला शब्द पाळणं, कीर्ती कीर्ती म्हणते. तर जर तुम्ही असं केलं नाही तर तुमच्या हातून संधी निघून जातात, नाती बिघडतात, है ना. बरेचदा असं म्हणतात बघ त्याने म्हटलं होतं करेन म्हणून पण नाही केलं, शेवटी असं झालं. तर जर आपण विसरूनही जातो की मी कधी म्हटलं, म्हणजे जबाबदारी घेतल्यानंतरही विसरून जातो, नाती बिघडली की मग तुमचं जीवन विस्कळीत राहतं, ऑर्गनाइज काहीच नाही राहत. तर सगळ्यात मेन म्हणजे जीवनात तुम्ही वस्तू कमी ठेवा. तुम्ही मनातले वस्तू म्हणजे काय, जे बेकार वस्तू आहेत ना तुमच्या बाहेर, इव्हन म्हणजे जे कपडे तुम्ही घालत नाही, जे भांडे तुम्ही वापरत नाही, ज्या वस्तू तुम्ही वापरत नाही, ते देऊन टाका. कारण त्या वस्तूंचे निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या जीवनामध्ये होतं आणि तसं तसं मग ते तुमचे नाते बिघडतात, जीवन विस्कळीत होतं. कुठे काय बोलतो, कुठे काय करतो, काय झालं आणि कशाने बिघडलं हे आपल्याला समजत नाही. आलेल्या संधी जातात, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग आपल्याला वाटतं की माझं फायनान्शियल असं आहे, फायनान्शियल चालतच नाही, बिझनेस अचानकच पडला आणि मग असं झालं, मग ते झालं ते झालं. हे सगळं आपल्या हातच्या म्हणजे संधी आहेत बरं का, या सगळ्या गोष्टी. ह्या जबाबदारी आपण कुठेतरी दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे बघा, जबाबदारी हा शब्द रोजच ऐकत असेल आपण, इतका कॉमन आहे. पण ह्या एनर्जीनी, जबाबदारीच्या एनर्जीनी आपल्या लाईफमध्ये किती बदल होतो याच्याबद्दल आपण अवेअरच नाही आपल्याला. तर हे लक्षात ठेव. तर आज तुम्हाला म्हणजे वाक्य मी एक सांगते हे की जबाबदारी हा भार नाहीये. आपल्याला वाटतं जिम्मेदारी, बापरे मी एवढी मोठी जिम्मेदारी, माझ्या मुलांची जिम्मेदारी माझ्यावर आहे, माझं सगळं घर माझ्यावर चालतं. आता मी काल परवाचीच गोष्ट, आमच्या खालच्या मॅडम आहेत, चांगलं म्हणजे पगार मस्त, कॉर्पोरेशनमध्ये जॉब आहे छानपैकी त्यांचा. आणि सकाळी 7 वाजता ती जाते आणि 5 वाजता उठते, स्वयंपाक पाणी करून डब्बा बनव, हे बनव, नवऱ्याला, नवरा तो होईल
आणि परत आता एक्स्ट्रा क्लास लावते आणि अजून काहीतरी ते क्लास शिकले की तिचे 7,000 रुपये महिना वाढणार आहे पगारामध्ये, ₹1,00,000 पगार आहे असं तसं. त्या दिवशी खूप चिडचिड करत होती, तर मी तिला सांगितलं असं, म्हणजे असं बोलत होते. तर ती इतकी म्हणजे म्हणे काय करू ताई, म्हणे इतकी जबाबदारी आहे माझ्यावर, सगळे हे करा ते करा ते करा, आणि तरी सुद्धा म्हणे सारांचं भार आमच्यावरच आहे म्हणे. म्हणजे आमच्या घराचं पेंटिंग वगैरे, आता बिल्डिंगचं पेंटिंग आहे, असं आहे तसं आहे. तर त्यांना पण सांगितलं की तुमच्या ओळखीचे सगळेजण मला असे करतात म्हणे, माझ्यावरच ते असं आहे तसं आहे. शब्दामध्ये ते दिसत होतं की भार आहे, भार आहे, भार आहे. पण ऍक्च्युली रिलॅक्स रिलॅक्स तेव्हा म्हटलं, अगं पण रिलॅक्स कर, तू पैसे कमवतेस, ₹1,00,000 पगार आहे, कोणासाठी करतेस? बिल्डिंग वाल्यांना देतेस का एक पैसा तरी? किंवा कोणाला तरी हे करते का? नाही, तुझंच घर आहे, तुझ्याचसाठी करते, तूच करते, कोणी आम्ही तुला जबरदस्तीने केलंय का? म्हणजे बघा, विचार करण्याचा आहे की कुठचा राग कुठे काढायचा आणि कसं बोलत, इतकं म्हणजे सतत चिडचिड चिडचिड चिडचिड, आणि इतके म्हणजे एज्युकेटेड आणि एवढं चांगलं जॉबवर असणारं, शेवटी सगळं शून्य करून टाकतो. म्हणजे आपले स्वप्न आपण शून्य करतो. तर जबाबदारी हा भार नाही आहे, तर ती तुम्हाला मोठं बनवण्याची पायरी आहे. मोठं बनवण्याची पायरी आहे तुम्हाला, त्या लेवल पर्यंत जाता. खरंच तू ₹1,00,000 कमवते आहेस. किती बायका कमवत असतील ₹1,00,000 महिना? फार कमी. आणि त्यामध्ये तुला आणि परत तितका नवऱ्याचा सपोर्ट, एकच मुलगा आहे, छोटसच आहे, घरातच बाई चौकीदार बाई आहे, ती सतत कामाला असते, हे असते, किती सगळं सगळं. आणि फ्लॅटमध्ये राहणं म्हणजे शेजारी आमचे सगळे असे एकमेकांना मदत करणार, असं म्हणजे एक फॅमिली सारखं असं वाटतं, इतकं छान, म्हणजे सगळेच लोक चांगले असे. तर हे सगळं म्हणजे भार वाटायला लागलं तिला, म्हणजे हे जबाबदारी म्हणजे तिला असं वाटायला लागलं की भार. तर हे तसं नाहीये. तर जबाबदारी म्हणजे आपल्याला मोठं बनवणारी पायरी आहे, वर चढायला एक पायरी आहे ही. तर तिला त्या दृष्टीने बघा. ठीक आहे. तर आज आपल्याला एक तुम्हाला म्हणजे होमवर्क देणार आहे मी. तर होमवर्क म्हणजे कसं आहे, रोज म्हणजे एक छोटीशी जबाबदारी निवडायची, की मला माझी जिम्मेदारी काय आहे, मला काय करायलाच पाहिजे, है ना. म्हणजे माझं काम ह्यांनी केलं त्यांनी केलं तर हे करत नाही, ते करत नाही, जराशी मदत करत नाही, बिलकुल बिना कंप्लेंटनी हे मी करणार आहे, करणार आहे आनंदाने. साधे सिंपल गोष्ट की योग्य ठिकाणी कचरा, आता आतापर्यंत जे जे सांगितलं, सामाजिक असेल, स्वतःचं असेल, जे काही आहे, स्वतःसाठी एक कुठली जिम्मेदारी छोटीशी निवडा. तशा तर तुमच्या जिम्मेदाऱ्या असतीलच, त्या जिम्मेदारांना करताय तुम्ही, त्याला आता अवेअर होऊन करा वाटल्यास हरकत नाही. आणि बिलकुल असं म्हणजे रोज काहीतरी, जसं योग्य ठिकाणी कचरा टाकणं किंवा एखाद्या व्यक्तीला मदत करणं, बिलकुल हा जो प्रकरण आपला 8 दिवस चाललेला ना, तर 8ही दिवस न चुकता करा. बिलकुल स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी एक एक जबाबदारी उचला वाटल्यास प्रत्येकाने. ठीक आहे. आणि हे वाटल्यास छान शेअर करत चला. ठीक आहे. तर हे तुमचं होमवर्क राहील. आणि रोज मात्र ध्यान करत चला. ठीक आहे. तर कसं ध्यान करायचं, तर मी तुम्हाला आता ध्यान सांगते. तर जस्ट डोळे बंद करा आणि शांतपणे बसा. येस. चला हेच गाणं लावू आपण, छान आहे. नाही पण तुमचं गाण्यामध्ये लक्ष राहील नाही का? मी तुम्हाला जे सांगेल ते नाही येणार लक्षात, तर एक मिनिट. येस. चला ईशाचं लावू आपण. तर चला शांतपणे बसा, डोळे बंद करा आणि श्वासाकडे लक्ष द्या. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. जे काही गोष्टी आपण करतोय ना, ह्या सर्व म्हणजे आपोआप घडणाऱ्या गोष्टी आहेत. ह्याच्यासाठी तुम्हाला काही वेगळं
वेगळी ताकद लावायची गोष्ट नाहीये. हा एक प्रकारच्या ज्या एनर्जी, शक्ती आपण म्हणतोय, ब्रह्मांडातल्या शक्ती, त्या शक्तींवर आपण काम करतोय. आणि आजची शक्ती म्हणजे जबाबदारीची शक्ती. आणि ही जबाबदारीची शक्ती सुद्धा आतमधूनच येते आहे, अगदी आपोआप. तिला काही खूप जोर लावावा लागत नाही किंवा खोदून काढावं लागत नाहीये. तर फक्त अवेअर व्हायचंय, जागृत व्हायचंय आपल्याला ह्या शक्तीबद्दल. आणि ही शक्ती आपल्या आतच आहे, बाहेर कुठेच नाही. जबाबदारीची शक्ती जेव्हा आपण स्वतःकडे घेतो, म्हणजेच उत्तरदायित्व घेतो, तेव्हा आपली शक्ती ही वाढते. आपण आपलं काम, आपल्या भूमिका, आपले कर्तव्य जे काही असेल ते योग्य पद्धतीने सांभाळणं म्हणजे जबाबदारी. आणि त्या जबाबदारीच्या परिणामाची सुद्धा जबाबदारी, त्याचा परिणाम काय येतो याची सुद्धा जबाबदारी घेणं म्हणजे उत्तरदायित्व घेणं. त्या कृतीचा परिणाम काय होतोय ते स्वीकारणं. त्यामध्ये आपण स्वतःची, कुटुंबाची, समाजाची जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्याचं उत्तरदायित्व देखील स्वीकारायचं आहे. जबाबदारी घेतल्याने विश्वास वाढतो, आत्मविश्वास वाढतो, शिस्त येते, उद्दिष्ट साध्य होतात, प्रेरणादायी जीवन ठरतं. तर जबाबदारी हा भार नाहीये, तर ती आपल्याला मोठं बनवणारी एक पायरी आहे. त्या पायरीवर चढवणारी शक्ती आहे. आतमध्ये डोकावून बघा, कोणती जबाबदारी घेतली आहे तुम्ही फर्मली, बिना कंप्लेंटने. ती छोटीशी का असेना, स्वतःबद्दलचे निदान, माझ्या आरोग्याकडे लक्ष देते आहे का, मी माझ्या कुटुंबाकडे लक्ष देते आहे का, मी माझ्या समाजाची जबाबदारी घेतली आहे का. कुठे आपण शब्द दिला आपण पाळतो का. दोष द्यायचा नाहीये, फक्त आपल्या दृष्टीने आतमध्ये बघायचं आहे. हृदयात बघायचं आहे.
कोणाशी वादविवाद झाला असेल, मनमुटाव झाला असेल, तिथे तुमची जबाबदारी काय होती? तुमची जबाबदारी पार पाडली का? जे काही झालं याच्यामध्ये अपराधीपणा पण नाही आणायचा, आणि जे काही झालं याच्यानंतर जिथे कुठे अडकलं असेल किंवा काय झालं असेल, नाही वाटलं असेल, इग्नोर झालं असेल किंवा आपण टाळलं असेल, आता इथे ह्या क्षणामध्ये ती जिम्मेदारी आपल्याला उचलायची आहे. समोरचा व्यक्ती किंवा समोरचा क्षण काय प्रतिसाद करतो तो त्याचा प्रश्न, पण तुमचा प्रतिसाद कसा राहील हे तुम्हाला ठरवायचं आहे. कारण ही वेळ आहे तुमच्या परीक्षेची, तुमच्या जिम्मेदारीची, तुमच्या मजबूत होण्याची. या क्षणाला जागृत व्हायचंय आपल्याला, आणि इथे माझी जिम्मेदारी म्हणून ते काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. किती छोट्यातलं छोटं असो, मोठ्यातला मोठा असो, कारण ती कामाचा परिणाम आपल्याला माहिती आहे. कारण तो परिणाम पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह होणं म्हणजे तुमची जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे. मला माझी आत्मशक्ती वाढवायची आहे, आत्मविश्वास वाढवायचा आहे. स्वतःशी इंटिग्रिटी ठेवायची आहे, स्वतःच आपली जिम्मेदारी घ्यायची आहे. ते जिम्मेदारी पूर्ण होईल नाही होईल, त्याचा परिणाम काय होईल त्याची जिम्मेदारी घ्यायची. ती शक्ती जी आतमध्ये दडलेली आहे तिला जागृत करायचे. स्वतःला धन्यवाद द्या, खूप खूप धन्यवाद. हलकेच वातावरणाप्रती सजग व्हा आणि हळूच डोळे उघडा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.